आपल्या राज्यात एक गाव असं आहे जिथे गावातल्या मुलीचं लग्न ठरल्यास येणाऱ्या नवरदेवांना गावाच्या स्मशानभूमीतच लग्नाचा पोशाख घालावा लागतो। तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्र, भाग 113वा। आणि आज मी बोलतोय नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातल्या पाटपिंपरी या गावातल्या अनोख्या प्रथेबद्दल। या गावातल्या पोशाखाला शेवंती चढवणं असं म्हणतात। स्मशानातच हा पोशाख घातल्यानंतर मग पुढे गावात मिरवणूक काढली जाते आणि मग लग्न सोहळा पार पडतो। ही प्रथा का पाळतात याचं कारण म्हणजे एक आख्यायिका। गावात दोन उपद्रवी शक्ती आल्या होत्या ज्या लहान मुलांसाठी त्रासदायक होत्या। त्याचवेळी दैवी रूपाने या दोघांचा अंत केला, पण मरताना त्यांनी प्रत्येक व्यक्तीने आपल्या वैवाहिक जीवनाला सुरुवात करण्याआधी स्मशानात येऊन समाधीचं दर्शन घेतलं तर त्यांना पुढील काळात त्रास होणार नाही अशी अखेरची इच्छा बोलून दाखवली। तेव्हापासून पाटपिंपरीत येणारा प्रत्येक नवरदेव आधी स्मशानात जातो असं सांगतात। वर्षानुवर्ष ही प्रथा अशीच सुरू आहे। ज्यांनी प्रथा मोडण्याचा प्रयत्न केला त्यांना वाईट अनुभव आल्याने प्रथेविषयीची अंधश्रद्धा ही भक्तीमध्ये बदलली। त्यामुळे लग्न ठरल्यानंतर इतर मान अपमानांऐवजी स्मशानात कपडे घालण्याच्या प्रथेची अट आधी नवरदेवाकडच्या मंडळींना घातली जाते। अशी ही या गावची अनोखी प्रथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।